महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। बीड जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेली शाळा म्हणून केज शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय या शाळेची ओळख आहे आणि याच शाळेतील दादासाहेब गोविंदराव गायकवाड यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। आपली शाळा आणि आपले विद्यार्थी यांनाच आपले विश्व समजून त्यांनाच आपला पूर्ण वेळ देऊन त्यांच्या प्रगतीसाठी ते सदैव कार्यरत असतात। यामुळे त्यांना आजवर अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ते विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी नेहमीच काळजी घेतात। यामुळे ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय शिक्षक झालेले आहेत। या शाळेतील सर्व सहकारी बांधवांचे प्रेम, सहकार्य आणि संस्था चालकांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपला कार्यामध्ये यशस्वी झालो असल्याचे गायकवाड सर सांगतात। म्हणून अशा या कीर्तिवंत आणि यशवंत व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवन प्रवासावर या पुरस्काराच्या निमित्ताने प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी दादासाहेब गोविंदराव गायकवाड, कला शिक्षक, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केज या ठिकाणी इसवी सन 2000 पासून कला शिक्षक म्हणून काम करत आहे। कला शिक्षक म्हणून काम करत असताना माझी संस्था, माझी शाळा, माझे विद्यार्थी यांनी मला खूप असं सहकार्य केलेलं आहे। मग ते संस्था चालक असोत, विद्यार्थ्यांनी काम करण्याची संधी दिली आणि ही काम करण्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा माझे आजोबा स्वर्गीय यादवराव गोपाळराव डोंगरे गुरुजी चारदरीकर यांच्या संस्कारात मी घडलो आणि त्यांचे संस्कार म्हणजे त्यांनी आयुष्यात सांगितलं होतं की बाबा 2 गोष्टी पाळा, प्रामाणिकपणा आणि संगत। प्रामाणिकपणा स्वतः जपायचा आणि संगत निर्माण करायची असते। आणि आयुष्यामध्ये हेच काम मी केलं की आपल्याकडे जे काही काम येईल, काम लहान असो मोठं असो, ते काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला। आज आपण पाहतो की काम करत असताना लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्या दाखवण्याच्या नादामध्ये आपली फसगत होऊन जाते। आणि जी माणसं मनातून काम करतात, प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना त्यांच्या कामाचं समाधान एक वेगळं असतं। आपल्याला जर आपल्या कामाचं समाधान घ्यायचं असेल तर ते काम प्रामाणिकपणे करावं। एखादी चूक झाली तर ती चूकसुद्धा प्रामाणिकपणे मान्य करावी, कारण माणसाच्या हातून चूक होणं स्वाभाविक आहे, परंतु ती मान्य करून आपले काम पहिल्यासारखंच पुन्हा सुरू करणं हेच माणसाचा खरा गुण असावा। आणि हा जो पुरस्कार मला क्रांतिबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मुक्ता संघटनेनं दिलेला आहे, त्याबद्दल मी त्या संघटनेचेही आभार मानतो। माझी शाळा, माझी संस्था, माझे विद्यार्थी या सर्वांमुळे मला हे काम करता आलं आणि त्या कामाची दखल घेऊन संस्थेनं या मुक्ता संघटनेनं मला जो आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। आदरणीय रोकडे सर या ठिकाणी आले आणि माझी सविस्तर अशी मुलाखत घेतली, त्याबद्दल त्यांचं न्यूज 1 महाराष्ट्राचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। असं म्हणतात की विनयशीलता असेल तर विद्या शोभून दिसते आणि मुळामध्ये विद्या प्राप्त करणं आणि प्राप्त झालेली विद्या इतरांना देणं हे फार मोठं कसब आहे खरं तर। आणि विद्या प्रामाणिकपणे इतरांना देण्याचं काम आपले विद्यार्थी घडावेत असं प्रामाणिकपणे ज्या व्यक्तीला वाटतं ती व्यक्ती म्हणजे गुरुजी। कारण गुरुजी काळानुसार बदललं नाव सर, नावं जरी बदलले तरी तळमळ तीच आहे। आज खऱ्या अर्थानं मुलाखत जरा वेगळ्या धाटणीतली आहे, याचं कारणही असंच आहे। बीड जिल्हा मुक्ता संघटनेनं क्रांतिबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन काही शिक्षकांचा गौरव केलेला आहे। यात प्रामुख्याने ज्या गुरुजींचं आम्हाला इथं नाव घ्यायचं आहे, जे आमच्या आज मुलाखतीसाठी इथं विराजमान आहेत, सन्माननीय आयु दादासाहेब गोविंदराव गायकवाड सर, स्वामी विवेकानंद विद्यालय केज सर,
राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे आदर्श शिक्षक राज्यस्तरीय पुरस्कार देऊन आपला सन्मान झालेला आहे. हा सन्मान आपल्या कार्याचा आहे खरं तर, नाही का, आणि तुमचा सुद्धा आहे. तर या पुरस्काराच्या अनुषंगाने एक शिक्षक म्हणून काय भावना आहे, काय वाटतंय नेमकं आता? पुरस्काराच्या अनुषंगाने म्हणायचं झालं तर ही एक आपल्याला कौतुकाची थाप आहे. आपण सुरुवातीपासून जे प्रामाणिकपणे काम केलं त्याचं हे कुठेतरी फलित आहे अशी भावना आहे. क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. सर, एक जेव्हा पुरस्कार आपल्याला मिळतो, पुरस्काराने सन्मान होतो, तेव्हा जबाबदारी वाढते, नाही का. मला मुद्दाम विचारायला आवडेल तुम्हाला की हा जो राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आहे आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? माझी संस्था, माझे विद्यार्थी आणि माझे आई वडील. निश्चितच. सर, पुरस्कार मिळाल्यानंतर चर्चा होतेच, लोक कौतुक करतात आणि चांगल्या व्यक्तीचं कौतुक होतच, नाही का. तर आज साधारणतः किती वर्ष झाले या अध्यापन क्षेत्रामध्ये आहात आणि काय काय काम केलं की ज्या कामाची दखल या ठिकाणी या संघटनेला घ्यावीशी वाटली? जवळजवळ आता 25 वर्ष झालं सर मला मी अध्यापनाचं कार्य करतोय. मी ड्रॉइंग टीचर म्हणून काम करीत असताना अगदी म्हणजे सुरुवातीपासून इसवी सन 2000 पासून या क्षेत्रामध्ये भरपूर अशी मुलं परीक्षेला बसवणं, त्यांचे जादा तास घेणं, म्हणजे शाळेच्या व्यतिरिक्त शाळेचा वेळ सोडून इतर वेळेमध्ये त्यांना परीक्षांना बसवणं, त्यांचे तास घेणं आणि त्यांचे कोणा 10वीला काही वाढीव गुण मिळतात त्यांना ते पुरं हे करणं, त्याचे प्रस्ताव तयार करणं, दाखल करणं, हे ते सगळं काम तर करीत होतोच. त्याचबरोबर आपण स्काउट गाईडचं काम केलं. त्याचं हे आपल्याला एक 2017मध्ये जिल्हास्तरीय आदर्श स्काउट गाईडचा पुरस्कार आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याच्या हस्ते मिळाला होता. सर, विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांच्या कलागुणांना वाव देणे हे कला शिक्षकासमोर फार मोठं आव्हान असतं, नाही का. कारण विद्यार्थ्याच्या मध्ये काय नेमक्या कला आहेत, त्याचा कल कुठं आहे नेमका. एक कला शिक्षक म्हणून आजवर आपण जी कलेची साधना केलेली आहे, नाही का, तर ती अगदी वाखाणण्याजोगी आहे. आजवर आपण घेतलेले उपक्रम, घेतलेल्या परीक्षा असतील, विद्यार्थ्यांना आपण जे परफेक्ट बनवलेलं आहे, आम्हाला ते ऐकायचं. सर, म्हणजे इसवी सन 2000 पासून आतापर्यंत भरपूर अशी मुलं, आता काल परवाच एका मुलांनी माझ्याच शाळेतल्या शिक्षकांचं असं स्केच सुंदर असं बनवलं होतं की पेन्सिल शेडिंगमध्ये अगदी हुबेहूब. एक विद्यार्थी आपला होता शिंदे नावाचा, तो फिल्म इंडस्ट्रीजमध्ये काम करायचा. आता इथं घोळे म्हणून एक विद्यार्थी आहे, तो अनुरेखक या पदावर नियुक्त झाला आपल्या ड्रॉइंगच्या माध्यमातूनच. राजेश कुलकर्णी नावाचा एक विद्यार्थी आहे, तो जे मध्ये छान असं काम करतोय. अशी बरीचशी मुलं सांगता येतील, हे समजा ठळक आहेत, पण बरीच मुलं या क्षेत्रामध्ये काम करायची. आजवर अनेक विद्यार्थी घडवले, विद्यार्थी घडावेत ही आपली जी तळमळ आहे, जी आपली उपासना साधना जी आहे ती खरं तर शब्दात सुद्धा मांडणं कठीण आहे. कारण आपला विद्यार्थी घडला पाहिजे ही जी आपण तळमळ करतो ना, ती तळमळ या ठिकाणी समाज पाहिलेला असतो, आपले विद्यार्थी पाहिलेले असतात आणि आपले विद्यार्थी घरी सांगतात, नाही का, की आमचे गुरुजी काय आहेत नेमके. तर विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना शिकवणं, त्यांच्या कलाप्रमाणे शिकवणं, नाही का, त्यांचा कल कसा आहे पाहून शिकवणं. खरं तर काळ बदलला आहे आणि बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचा कल सुद्धा बदलला आहे. तर एक कला शिक्षक म्हणून काय वाटतं नेमकं की विद्यार्थ्यांना हँडल करणं कितपत अगदी या ठिकाणी अगदी सहज आहे किंवा अवघड आहे? सर, कसं आहे, आपल्या ते कौशल्य आहे ते हँडल करण्याचं. आता एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो हँडल करण्याच्या बाबतीतलं. एकदा मी 10 वर्ष झालं असेल साधारण त्या गोष्टीला, एका मुलाला छडी मारली होती. अच्छा. आणि छडी त्याच्या असं थोड्याशा मनगटावर लागली. 5-6 दिवस त्याचा हात दुखला. अच्छा. पण त्याने घरी नाही सांगितलं. शाळेत आल्यानंतर मला सर हात खूप दुखायला माझा, त्या दिवशी तुम्ही छडी मारली होती मला. मग म्हणलं घरी काय म्हणला नाही का तू? मला नाही सांगितलं. म्हणलं का रे नाही सांगितलं? मला तुमच्यावर आलं असतं ना म्हणून सांगितलं. म्हणजे हे जे प्रेम आहे विद्यार्थ्यांचं प्रेम हे आपल्या कौशल्यावर आहे. आजही समजा, आजही आपण शाळेमध्ये घरच्यापेक्षा, आता माझ्या घरचे तुम्हाला साक्षीदार आहेत, मी घरी कधीच थांबत नाही. एकदा समजा घरचं सगळं आवरलं की शाळेत जाऊन थांबायचं. शाळेची वेळ किती आहे काय काही महत्वाचं नाही, आपलं जायचं. म्हणजे हे पहिल्यापासून आता 25 वर्ष झालं सर. म्हणजे अगदी अभिमानानं सांगू वाटतं, एकही दिवस मी उशीर नाही शाळेला माझा. बऱ्याच वेळेला काय असतं की असं मला नेहमी दिसतं खरं की शाळा एक शाळा म्हणजे अगदी शाळा सुटी घरी आहे की नाही, आणि शाळेच्या अगदी वेळेवरचा. पण आपल्यासाठी काही गुरुजी असे आहेत की जे गुरुजी वेळेचं भान ठेवत नाहीत आणि सतत या ठिकाणी शाळा आणि शाळा एवढाच फक्त विचार करतात. सर, अगदी तुम्ही आता उल्लेख केला की सतत तुम्ही शाळेचा विचार करता, शाळेत चाललेला असतात.
तर ज्या ज्या वेळेला तुम्ही शाळेमध्ये अगदी सर्व काळ असतात त्या काळामध्ये नेमका विद्यार्थ्याशी नेमका काय संवाद असतो, कारण कला शिक्षक, क्रीडा शिक्षक नाही का, हे विद्यार्थ्यांच्या अधिक जवळचे असतात. कारण विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच अगदी ड्रॉइंग आवडते, गायला आवडतं, नृत्य करायला आवडतं, खेळायला आवडतं. तर ज्या ज्या वेळेला ह्या विद्यार्थ्यांशी आपण जवळीक साधता किंवा जवळ असतं त्यांच्या, तर त्यावेळेला तुमच्यातला आणि विद्यार्थ्यांना काय संवाद असतो की जेणेकरून विद्यार्थी बाहेरच्या जगामध्ये चालताना बोलताना सुद्धा चांगले दिसतात ते? विद्यार्थ्यांचं इतकी जवळीक येते ना सर. अगोदर समजा वर्गातल्या पेक्षा ज्यावेळेस आपण लवकर जातो शाळेमध्ये त्यावेळेस विद्यार्थी आलेले असतात, त्यावेळेस जे आपलं संभाषण असते त्याच्यामध्ये एकदम जवळीकता असते. वर्गामध्ये काही मुलं असतात, काही विषय मुलं त्यांच्या समोर आपल्याला बोलू शकत नाहीत. मग ते जर आपण अगोदर जाऊन त्यांच्याशी संवाद झाला, तर एका मुलाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. एका मुलाला म्हणणार, भैया तू अभ्यास करीत नाहीस. म्हणला सर कशाचा अभ्यास? म्हणला रोज आई वडिलाचे भांडण आहेत, काय मी अभ्यास करू? म्हणजे हे जे समजा त्याची घरगुती गोष्टी आहे, तर ते आपल्याला ते मुलामध्ये सांगत नाही. पण ज्यावेळेस आपण इतर वेळी त्यांना बोलतो त्यावेळेस ते हे अशा लहान आपल्या आतल्या गोष्टी सांगायला सांगायला. जसं सर लातूर म्हटलं की आपण शाहू कॉलेज असं म्हणतो नाही का, तसं केजचा उल्लेख केला की विवेकानंद विद्यालय, हा अगदी हे समीकरण जुळले खरं तर. परंतु हे समीकरण सहज जुळलेलं नसतं नाही का. केज म्हटलं की विवेकानंद विद्यालय केज. तर या शाळेमध्ये अगदी सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सांस्कृतिक स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील किंवा प्रत्येक बाबीमध्ये तुमचे विद्यार्थी जरा वेगळे वाटतात नाही का. तर जगाच्या स्पर्धेमध्ये आपले विद्यार्थी टिकले पाहिजे यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतात. पण मला एक विचारावंसं वाटतं की नेमकं असं काय करतात तुम्ही सगळेजण की जेणेकरून तुमचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रामध्ये अगदी स्वतःचं नाव करायले असतात? ते त्यांना महत्वाचं म्हणजे आम्ही वेळ देतो सर. अच्छा. म्हणजे आपल्या घरापेक्षा जास्त शाळेकडे लक्ष द्यायचं आणि त्यांना वेळ दिला की आपोआप त्यांचे गुण आपल्या समोर येतात. आपणच वेळच समजा नाही दिला विद्यार्थ्यांना तर त्यांचं काय कळणार आहे आपल्याला? म्हणजे त्यांच्या अंगी काय गुण आहेत, काय ते करू शकतात हे आपल्याला समजतं. बऱ्याच वेळा आमची सगळी जी टीम आहे, म्हणजे माझे सर्व सहकारी, माझे मुख्याध्यापक असतील, माझे संस्थाचालक असतील, आमचे स्वर्गीय विश्वंभर काका कुळकुळी संस्थाचालक, म्हणजे शाळा त्यांच्याकडे कधीच असं हे नव्हतं की आता शाळा सुटली ना. आताचे आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय अंकुशरावांना, तर ते सुद्धा अगदी लवकर येऊन बसतात, आम्हाला वेळ देतात, मुलांना त्यांच्या समस्या विचारतात आणि त्यामुळे मग आमच्या सगळ्याची अशी एक टीम बनलेली आहे. बऱ्याच वेळेला हल्ली शिक्षकांचं एक म्हणणं असतं की विद्यार्थी ऐकत नाहीत. काय म्हणायला जावं तर पालक अगदी शाळेकडे येतात नाही का. आणि अनेक बाबी आहेत, काळ बदलला आहे, अगदी ऑफलाईन एज्युकेशन बरोबर आता ऑनलाईन सुद्धा आहे. आणि या सगळ्या राडगाडग्यामध्ये या ठिकाणी शाळा टिकवायच्या आहे आणि त्याचबरोबर अगदी विद्यार्थ्यांना न मारता शिकवायचं आहे. फार मोठी आव्हानं आहेत. तर काय नेमकी आव्हानं आहेत आणि त्या आव्हानांना एक शिक्षक, एक कला शिक्षक म्हणून आपण कशा प्रकारे सामोरे जातात? आव्हानाचं जर म्हणायचं झालं ना सर, तर म्हणजे मला तर वाटत नाही आव्हान आहे. कारण काय, आपण झोकून दिलं ना ते समोरचं तेवढंच रिस्पॉन्स देतो आपल्याला. आपण जर फॉर्मॅलिटी म्हणून विद्यार्थ्यांशी वागलो तर ते आपल्याला तसे वागतात आणि आपण जर त्याला घरच्यासारखं वागलो, त्याला घरच्यासारखं बोललो तर मोठं आव्हान राहत नाही आपल्या. तुमच्या या ठिकाणी या अभिप्रायावरून मला एक गोष्ट आठवते, टोपीवाला आणि माकडं. जसं आपण वर्तन कराल तसंच या ठिकाणी पुढची व्यक्ती आपल्यावर वर्तन करायला असते. कसं वागायचं आपण ठरवायचं. सर तुमचे वडील गोविंदराव गायकवाड गुरुजी नाही का, एक आदर्श शिक्षक होते. म्हणजे वडील शिक्षक होते म्हणून तुम्हाला तसं वाटलं का काय? आणखी नेमकं वडील तर शिक्षक होतेच. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील ते खाजगी शिक्षक होते त्या काळामध्ये. चारदरी धारोड तालुक्यामध्ये आहे, चारदरीमध्ये त्यांची खाजगी शाळा असायची आणि माझं नाव सरकारी शाळेत, पण मी बसायला त्यांच्याकडे बसायचं आजोबाकडे. आणि मी दररोज शाळेत यावं म्हणून ते मला रोज 10 पैसे द्यायचे. आणि मग मला वाटायचं त्या काळामध्ये 10 पैसे म्हणजे फार मोठं झाले. मी विचार करायचो ना 10 दिवसाचा 1 रुपया होतो आणि मग त्या अपेक्षेनं मी शाळेत बसायचं दररोज. आणि मग त्याच्यामुळं आजोबापासून हे शिक्षकाचं समजा आकर्षण होतं. काय नाव तुमच्या आजोबांचं? त्यांचं नाव हबप यादवराव डोंगरे गुरुजी चारदरीकर. यादवराव डोंगरे गुरुजी, त्यांचा उल्लेख तुम्ही आज केला आणि आम्ही देखील आज न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने त्यांना आम्ही सॅल्यूट करतो, विनम्र अभिवादन करतो की ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. खरं तर ज्यांच्याकडे पैसे महत्वाचे नव्हते तर महत्वाचे होते विद्यार्थी नाही का. मला असं वाटतं की खरंच त्या काळामध्ये आदर्श शिक्षक होते आणि आजोबांचा तो गुण, वडिलांचा एक आदर्शवाद तुम्ही जपलाय. खरं तर आजही तुम्हाला आजोबा आणि आजोबांची शाळा आठवते नाही का.
बर, मग वडीलही तुमचे एक शिक्षक होते जिल्हा परिषदेचे. हो. मग हे सगळं अगदी पहिल्यापासून चालत आले खरं हो. तर. अगदी आजोबा शिक्षक, वडील शिक्षक आणि तुम्ही शिक्षक, हो. तुमचे बंधुराजही शिक्षक, नाही हो. का? सर, शिक्षकाचं कुटुंब म्हणलं की ते एक आदर्शवाद असतो, नाही का? तिथं अगदी प्रत्येक गोष्टीला अगदी बंधनं असतात, कसं वागायचं, कसं बोलायचं, नाही का? सगळ्याच बाबतीमध्ये. त्या काळामध्ये तुमच्या समोर हे सगळे आदर्शवाद होते खरं तर. तुमचे आजोबा, वडील असतील, आणि मग त्या दृष्टीने आपण वाटचाल केली आहे. तर अशा या शिस्तप्रिय वातावरणामध्ये आपण कसे घडलात नेमके? म्हणजे संस्कार आजोबांचे जास्त होते माझ्यावरती, कारण वडील काय ड्युटी निमित्त बाहेर गावी असायचे आणि मी आजोळी राहायचो. म्हणजे वयाच्या 10 वर्षापर्यंत मी आजोळी असायचो. आणि मग आजोबाचे संस्कार असायचे, आणि आजोबा हे धार्मिक असल्यामुळं त्यांचं एकच मला सांगणं असायचं की बाबा काय असू दे, तुला ₹1-2 कमी मिळू दे, पण संगत चांगल्याची धर. आणि मग तिथून पुढं म्हणजे त्यांच्या सांगण्यापासून आपण कधीही संगत पाहिली मी, आणि मग त्या संगतीचा परिणाम असा झाला की वाईट गुण आपल्याकडे आलेच नाहीत. वा. संगत जशी असेल, मला असं वाटतं की माणसाला माणसाची संगत असते, आणि या संगतीमध्ये तुम्ही पुढच्या व्यक्तीचे चांगले गुण घ्या, आणि त्या चांगल्या गुणांचा परिणाम असा होतो की आपण चांगले होतो, नाही का? ती व्यक्ती कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची, काही घेणं नसतं. तर आपण चांगले बनले पाहिजेत, कारण आपण माणसं आहोत, नाही का? सर, आता हा जो पुरस्कार आपल्याला देऊन जो सन्मान झाला आहे, खरं तर खूप कौतुक होत आहे, आणि एक प्रकारे जबाबदारी सह वाढली असते. तर काय वाटतं नेमकं आता पुढील काळामध्ये आणखी काय नवीन जबाबदारी वाटते? कारण पुरस्काराच्या अगोदरचं आयुष्य वेगळं असतं, पण जेव्हा तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळतो त्यावेळेला लोक तुमच्याकडे आणखी वेगळ्या अँगलने पाहिले असतात. पहिल्यापासून सर आपण म्हणजे पुरस्कार मिळण्याच्या अगोदर सुद्धा की असं कुठलंही काम असो प्रामाणिकपणे करायचं, प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही, आणि प्रामाणिकपणे केलेलं काम तुम्हाला नक्कीच यश देऊन जातं. आता तर समजा पुरस्कार मिळालेलाच आहे. इसवी सन 2004 मध्ये पहिला पुरस्कार मला आपल्या इथं स्वामी दयानंद प्रतिष्ठान म्हणून आहे, त्यांचे सचिव, आमच्या शाळेचे सचिव आदरणीय गदळे सर आहेत, त्यांनी मला पहिला पुरस्कार त्यावेळेस दिला. म्हणजे 4 वर्ष झाले होते मला शिक्षक होऊन, पहिला पुरस्कार त्यांनी त्यावेळेस दिला. मग तिथून पुढं आणखी जबाबदारी वाढत गेली, म्हणजे काम करतच गेलो. आणि पुन्हा 2009 मध्ये आमच्या जीवन विकास शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला. पुन्हा जबाबदारी आणखी वाढली. 2017 मध्ये भारत स्काउट गाईडचा आदर्श शिक्षक पुरस्कार तो जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिला. म्हणजे असं आपलं काम करीत गेलो आणि पुरस्कार मिळत गेले. आपण जे काम करतो ते काही पुरस्कार मिळावा म्हणून नाही, पण आपलं प्रामाणिकपणे काम करायचं जे असेल ते. एखादं काम समजा आपल्यानं चुकलं तर ती चूक प्रामाणिकपणे मान्य करायची. आपण चालत जावं, आपण आपलं काम करत जावं, आणि मग जी दखल लावायची जी गोष्ट असते ना, ही कोणीतरी घ्यायला असतं. आणि मग लोकांनी दखल घेतली की आपसुकच या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव होतो. कारण पुरस्काराचा अर्थ काय आहे नेमका? कारण जी व्यक्ती त्यास पात्र आहे, जी व्यक्ती त्या उंचीची आहे, ज्या व्यक्तीचे विचार तेवढे चांगले आहेत. कारण गुरुजींकडे बघितल्यानंतर एक लक्षात येतं की शाळा, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की शाळेत संख्या नाही आहे, गुरुजी 100 झाले, नाही का, शिक्षक नाही येत. शाळेची संख्या वाढते, कारण शाळेमध्ये संख्या म्हणजे नेमकं काय, तर विद्यार्थी असतात, निष्पाप लहान जीव असतात, आणि पालकांनी विश्वास टाकलेला असतो. या विश्वासाला जेव्हा तडा जातो ना, त्यावेळेला गळती सुरू होते. आणि जेव्हा आपण विश्वास जिंकतो त्यावेळेला निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या ओठावर त्या शाळेचं नाव असतं. कारण शाळा हे काय गुरुजीमुळे नसते, तर शाळा म्हणजे अनेक गुरुजी असतात तिथं. आणि जेव्हा प्रत्येकजण आपली भूमिका अगदी प्रामाणिकपणे निभवायला असतो, मग ते मुख्याध्यापक असतील, वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक असतील, संस्थेचे संस्थाचालक असतील, हे सगळ्यांनी जर आपापली जबाबदारी या ठिकाणी ओळखली आणि त्यानुसार जर अगदी जीव ओतून काम केलं तर या ठिकाणी शाळेचं नाव होतं. शाळेचं नाव झालं की गुरुजींचं नाव होतं, नाही का. आणि जेव्हा शाळेतनं विद्यार्थी बाहेर पडतात, हे विद्यार्थी आपल्या गुरुजींना, शाळेला कधीही विसरत नाहीत. आणि मला असं वाटतं केज या ठिकाणची विवेकानंद विद्यालय, या विद्यालयाचं, या ज्ञान मंदिराचं हे खास वैशिष्ट्य आहे. सर,
या ठिकाणी क्रांतीबा ज्योतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपला जो सन्मान झाला आहे, या पुरस्काराबद्दल न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि पुढील काळात सुद्धा आपण अनेक विद्यार्थी घडवावेत, आपल्या शाळेचं नाव उंचावावं, यासाठी देखील तुम्हाला शुभेच्छा. निश्चितच आदर्श शिक्षक सन्माननीय आयु दादासाहेब गोविंदराव गायकवाड गुरुजी सर यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.